प्रयागराजमध्ये महंतांच्या अमृत स्नानाला आता सुरुवात झालेली आहे। 13 शाही आखाड्यांचे महंत अमृत स्नानाच्या तयारीत आहेत। संगम घाटावर साधू महंतांनी अमृत स्नान केलंय। तर प्रयागराजमधून महत्त्वाची बातमी आपण बघतोय। प्रयागराजमध्ये महंतांच्या अमृत स्नानाला सुरुवात झालेली आहे। 13 शाही आखाड्यांचे महंत अमृत स्नानाच्या आता तयारीत आहेत। संगम घाटावर साधू महंतांनी अमृत स्नान केलंय। कुंभमेळ्यातून ही महत्त्वाची बातमी आहे। 13 शाही आखाड्यांचे महंत अमृत स्नानाच्या सध्या तयारीत आहेत। संगम घाटावरची ही दृश्य आहेत। यामध्ये अनेक साधू संत हे अमृत घाटावरती स्नान करताना दिसतात। आखाड्यांचे महंत अमृत स्नानाच्या तयारीत असतानाची दृश्य आपण पुढारीच्या स्क्रीनवरती बघू शकतोय। प्रयागराजमधील ही दृश्य आहेत। कुंभमेळ्यामध्ये 13 शाही आखाड्यांचे महंत आता अमृत स्नानाच्या तयारीत आहेत। तर आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। प्रयागराजमध्ये अमृत स्नानाला सुरुवात झालेली आहे, काय अपडेट आहे शिवाजी? त्या पवित्र अशा अमृत स्नानाला सुरुवात झालेली आहे आणि जी दुःखद घटना घडली त्या पार्श्वभूमीची किनार आहे। मात्र पवित्र स्नानासाठी साधू जे आहेत ते या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत। आणि ज्या पद्धतीने पहिलं आपण शाही स्नान जर पाहिलं असेल तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाजावाजा करत अशा पद्धतीचं स्नान आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र आता हे जे स्नान आहे ते अत्यंत साध्या पद्धतीने, शांततेने आणि श्रद्धापूर्वक भावाने या स्नानाला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण या अगोदरचे स्नान ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाले होते, मोठा लवाजमा असायचा। मात्र आता अत्यंत कडक अशा सुरक्षा व्यवस्थेमध्ये हे स्नान सुरू आहे आणि कुठेही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी सरकार जे आहे, सुरक्षा यंत्रणा जे आहे, प्रशासन जे आहे त्यांनी काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आता चेंगराचेंगरीची घटना ताजी असतानाच आता आपण बघतोय की या ठिकाणी अमृत स्नानाच्या सोहळ्याला म्हणजे सुरुवात झालेली आहे। तर प्रशासन नेमकी काय खबरदारी घेत आहे? प्रशासनाच्या वतीने जे आहे सध्या जर आपण पाहिलं तर कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या अलर्ट मोडवरती आहेत। आणि सर्वसामान्य लोकांच्या स्नानाबरोबरच महंताचे स्नान देखील महत्वाचं होतं। कारण पूर्ण 12 तपानंतर म्हणजे पूर्ण 144 वर्षानंतर हा सोहळा होताना पाहायला मिळतो। आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व साधूंना हे स्नान महत्वाचं होतं आणि त्यांनी देखील संयमाची भूमिका सकाळी घेतली होती। त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं आता सर्वांना संयमाची भूमिका, अफवावरती विश्वास ठेवू नका अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। आणि मोठ्या या सगळ्या याच्यामध्ये हे घडल्यानंतर प्रशासन यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवरती आहे। लोकांना सूचना केल्या जात आहे। रॅपिड ऍक्शन फोर्स जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। साधू महंताच्या सुरक्षेसोबतच सर्वसामान्यांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये देखील महत्वाची भूमिका जी आहे ती ठेवली जात आहे। आणि दुसरी बाब म्हणजे आतापर्यंत देशामध्ये इतक्या मोठ्या घटना घडल्यानं आपण पाहिल्या असतील, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्यांची माहिती घेण्यासाठी एक फोन केला होता। मात्र आजच्या या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः अलर्ट मोडवरती असून या सगळ्या घटनांची माहिती जी आहे ते स्वतः घेत आहेत। 3 फोन त्यांनी योगी आदित्यनाथ यांना केले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील फोन केला। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज शिवाजी तुर्तास धन्यवाद।